हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही आहे माझ्याकडे एक जुनी साडी. तर याच्यापासून बनवायचं आहे आपल्याला एक ड्रेस. तर जो ड्रेस आहे तो आपल्याला जो आहे ह्या पद्धतीचा ड्रेस बनवायचा आहे, जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे. त्याच्या स्लीव्ज वगैरे अशाच आणि व्ही शेप बनवायचा आहे. तर चला आपण सगळ्यात पहिले मी जे आहे ही ती डिझाईन आहे त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले स्लीव्जचं मेजरमेंट घेणार आहे. तर आपल्याला इथे 4 फोल्ड कपडा करायचा आहे. म्हणजे ह्या ज्या डिझाईन आहे माझ्या पल्लूला डिझाईन होती थ्रेड वर्कची, त्याच्यासाठी मी ही स्लीव्जला जास्त घेणार आहे. मधली जी बाजू आहे ती प्लेन घेणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले स्लीव्जची हाईट घ्यायची आहे. तर मी लॉंग हाईट आहे माझी, तर ती आहे माझी 24 इंच. म्हणजे रेडी आहे 23, मी घेणार आहे 24 इंच. तर आपल्याला इथे 24ला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे वरती जेवढं आपण पूर्ण हे घेतलं तिथे मार्किंग करणार आहोत. आणि जी घडी आहे ती मी घेतलेली आहे 10 इंच, कारण की माझं आपल्याला खाली घेर करायचा आहे. मी 9 इंचामध्येच मेजरमेंट टाकणार आहे, पण मी घडी एक्स्ट्रा घेतलेली आहे ती याच्यासाठी की खाली स्लीव्जला घेर आहे, तर मग तो घेर एक्स्ट्रा असला पाहिजे, त्याच्यासाठी मी 10 इंच घेतलेली होती. आणि 9 इंचामध्ये जी आपली रेग्युलर स्लीव्ज घडी असते त्याच्यामध्ये मी स्लीव्जचं मेजरमेंट टाकत आहे. तर स्लीव्जचं मेजरमेंट सेम आपण जसं रेग्युलर स्लीव्जला टाकतो वरती आपल्याला तशा स्लीव्ज टाकायच्या आहे. आणि शेप वगैरे सेम देऊन घ्यायचं आहे, जसं इथे दाखवते मी तुम्हाला. आता तो साडीचा कपडा थोडा सिंथेटिकचा असल्यामुळे म्हणजे त्याच्यावर काही चॉक व्यवस्थित येत नाही आहे, पण मी तरी तुम्हाला लक्षात येईल एवढं झूम करून दाखवते. या पद्धतीने मी खाली क्रॉस घेतलेला आहे आणि वरतून असं खालून जे आहे त्याला फक्त एक शेप देऊन घेते राऊंड. त्याला कुठेच काही म्हणजे मी एक्स्ट्रा काहीच केलेलं नाही आहे. जो लास्टला जी घेरी घेतलेली ती 10 इंच त्यालाच फक्त क्रॉस करून घेतलेला आहे, जेणेकरून नंतर आपल्याला खाली घेर येऊन जाईल त्याच्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपली स्लीव्ज कटिंग झालेली आहे. तर इथे स्लीव्ज आहेत आपल्या रेडी. तर आता सगळ्यात पहिले आता आपल्याला जी आहे ती बॉडी कटिंग करायची आहे, जीवरची बॉडीला. आता तुम्ही म्हणणार की याच्यासाठी अस्तर, तर जे मला रिक्वायरमेंट होती की याला अस्तर वापरायचं नाही आहे, फक्त आपण वरती जे चेस्टपर्यंत आहे ते साडीचंच अस्तर वापरणार आहे, तर मी त्या पद्धतीने तिथे करणार आहे. तर माझी जी टॉप होती, जीन्स टॉपवरचा टॉप आहे, तर त्याची जी हाईट होती पूर्ण ती होती 24 रेडी. तर मी इथे पण घेते 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 25. त्याच्यानंतर जसं मी इथे तुम्हाला साडी असल्यामुळे मी पहिले घडी करून टाकलेली होती 4 फोल्डमध्ये. त्याच्यावर मी मेजरमेंट घेते, कारण की साडी तुम्हाला किती पाहिजे त्याच्या हिशोबाने. त्याच्यानंतर मी शोल्डर टाकलेला आहे 7.5 इंच, की शोल्डर आहे माझं 15 इंच, त्याचं मी हाफ टाकले 7.5 इंच. आणि इथे चेस्ट टाकते, तर चेस्टचा 4th प्लस 1.5 इंच. नेहमीसारखं जे मेजरमेंट आहे तेच आपण इथे टाकणार आहोत, चेस्टचा 4th प्लस 1.5 इंच. आणि आर्म होलचा शेप जो आहे तो आपल्याला रेग्युलरसारखाच आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता परत आपलं काय झालेलं आहे की खाली आपल्याला असं घेर एक्स्ट्रा पण काही ठेवायचं नाही आहे आणि कमी पण काही करायचं नाही, त्याच्यामुळे वरची जी घडी आहे मी त्याच याच्यावरती मेजरमेंट ठेवून घेणार आहेत. इथे आहे आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घेत आहोत आपण. तर वेस्ट जी आहे माझी ती आहे 38. तर मी 38चा 4th घेतलेला आहे, 9.5 आणि 1.5 इंच परत मार्जिन ठेवलेली आहे. आता खाली इथे हिपचा प्रश्न नाहीच आहे, त्याच्यामुळे मी जीन्सवरचा टॉप आहे, हिपच्या थोडासा वरतीच आहे. पूर्ण पॅन्टच्या थोडासा नॉर्मली खाली येतो या पद्धतीने. तर मी वरती जी आहे ती कॉर्नर जेवढी घडी ठेवलेली होती तेवढ्याच याला मी कट करून घेणार आहे, तिथे जसं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. इथे 1.5 इंच मी शेप देऊन घेते आहे, जो बॅक साईडचा आपला शेप असतो 1.5 इंचाचा तो देऊन घेणार आहेत. आणि या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. ती पूर्ण कटिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला सगळ्यात पहिले जो आहे बॅक आणि फ्रंट आपण इथे बाजूबाजूला करून घेणार आहोत. तो जो बॅक आणि फ्रंट आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे शेप देण्यासाठी, म्हणजे जो आर्म होलचा शेप असतो तो देण्यासाठी. तर मी इथे बघू शकता तुम्ही, बॅकवाला जो होता तो बाजूला केला आहे आणि याला जो आहे तो फर्स्टला आर्म होलचा शेप दिलेला आहे, त्याला फ्रंटचा F आणि बॅकचा B असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी जे तुम्हाला बोलले की मला अस्तर तर लावायचं नव्हतं, फक्त चेस्टला वरती जे आहे हेच साडीचाच कपडा यूज करायचा होता, तशी रिक्वायरमेंट होती क्लायंटची की तोच कपडा परत यूज करायचा आहे. म्हणून मी वरती जे मेजरमेंट टाकलेलं आहे म्हणजे टॉपला वरती वेस्टपर्यंत तेच घेतलेलं आहे, म्हणून मी परत तुम्हाला शेअर केलेलं नाही आहे. फक्त हाईट कमी घेतलेली आहे, म्हणजे चेस्टपर्यंतच हाईट घेतली आहे आपली वेस्टपर्यंत. तर या पद्धतीने तुम्हाला त्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे. अस्तरला जे आहे मी पूर्ण अटॅच करून घेतलेलं आहे, फक्त मी फ्रंट साईडनीच यूज केलेलं आहे, ते पण बॅकला पण त्यांना यूज करायचं नव्हतं. तर मी इथे तुम्ही इथे बघू शकता फ्रंटला जो आहे तो मी इथे अस्तर म्हणजे जे साडीचा कपडा होता तो पूर्ण लावून घेतलेला होता. आणि इथे आता मी आपलं हे जे होतं बॅक साईड, तर बॅक साईडचं मी 1 इंचाचा शेप देऊन बॅक नेक काढून घेत आहे, म्हणजे बॅक नेकचा शेप देते.
तर पूर्ण आपल्याला इथे राऊंड सर्कल करून बॅकला थोडासा हलका शेप द्यायचा होता. त्याच्यामुळे मी इथे म्हणजे खूप मोठा नेक घेतलेला नाही आहे. आणि आता ही जी क्रॉसपट्टी आहे ती आपण याच्यावर ठेवून अशी फोल्ड करून घेणार आहोत. जसे आपण रेग्युलरचे नेक फिनिश करतो त्या पद्धतीने आपल्याला एक क्रॉसपट्टी काढून, हे बघा तुम्ही इथे, मी तुम्हाला इथे डायरेक्ट रेडी करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आता आहे आपला व्ही शेप. तर व्ही शेप करायचा आहे तर फ्रंट साईडनं मी जेवढं मेजरमेंट ठेवलेलं होतं, नेक जो होता मी 4चा नेक घेतलेला होता आणि क्रॉस जो माझा नेक होता तो थोडासा डीप व्ही शेप होता, त्याच्यामुळे मी क्रॉस जो आहे तो 10 घेतलेला होता. डीप व्ही शेप आहे, तुम्ही पहिले जर बघितलं असेल तर म्हणजे जो मी तुम्हाला फोटो दाखवला होता ज्या पद्धतीने आपल्याला ड्रेस बनवायचा आहे त्याचाही डीप नेक असल्यामुळे क्लायंटलाही हा डीप नेक पाहिजे होता, म्हणून मी तो 10चा घेतलेला होता. क्रॉस 10चा म्हणजे तो रेडी असेल 9:30पर्यंत किंवा 9पर्यंत येऊन जातो. तर हा आपण कपड्यावर ठेवून असा रेडी केलेला आहे. आणि आपण हा जो आहे तो मेन फॅब्रिकवर ठेवून असं अटॅच करून घेणार आहोत. तर या पद्धतीने अटॅच केल्याच्यानंतर आपल्याला क्रॉस करून आतमध्ये फोल्ड करायचं आहे. याला त्याच्यानंतर लेस लावून घ्यायची आहे. तर लेस जी आहे आपण व्ही शेपमध्ये लावणार आहोत. तर माझ्याकडे मी त्याचीच जी बॉर्डर काढून ठेवलेली होती ती मी इथे व्ही शेपमध्ये अटॅच करणार आहेत. तर आपल्याला व्ही शेपमध्ये लावताना पहिली जी आहे ती स्टिच मारून घेतलेली होती. मध्ये जी आहे ती आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. जो आपल्याला मधला जो आपला कपडा आहे व्ही शेपमध्ये लावून बघायचं आणि मधला जो कपडा आपला येणार आहे व्ही शेपमध्ये तो आपल्याला इथे सरळ स्टिच मारून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला याच्यावरती मार्किंग करून दाखवते त्या पद्धतीने. तर आपल्याला इथे हा जो आहे तो पहिले एकदा म्हणजे व्ही शेप रेडी करून घ्यायचा आहे बॉर्डरचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला शेपवरती अटॅच करायचा आहे. मी जास्त कॅनव्हास पेपरचा याच्यामुळे नाही की व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि रेग्युलर आहे कॅनव्हास पेपरवरती लावायचा आणि खाली फोल्ड करायचा. तर तसंच करायचं आहे सेम आपल्याला व्ही शेप रेडी. आणि त्याच्यावरती लेस अटॅच करायची आहे. लेस अटॅच करताना मी पहिले मिडलपासून घेतली, म्हणजे मिडल पहिले अटॅच केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते मी दोन्ही साईडनी अटॅच करून घेणार आहेत. तर पहिले मिडल अटॅच केल्याच्यानंतर आपल्याला जो म्हणजे व्ही शेपची जी फिनिशिंग येते ती एकदम छान पद्धतीने रेडी होती. आता ही एका साईडनी लावून घेतली, ती आपण इकडच्या परत दुसऱ्या साईडने आपण लावून घेणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने आपली इथे लेस लावताना म्हणजे काही प्रॉब्लेम पण येत नाही आहे आणि अगदी व्यवस्थितपणे लेस लावल्या जाते. जी बॉर्डर आहे याची नेकची तर ती पण एकदम व्यवस्थित आपल्याला लावल्या जाते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण एकदम छान पद्धतीने लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जो आहे तो बॅक आणि फ्रंट जो आहे तो आपल्याला अटॅच करायचा आहे, म्हणजे शोल्डर अटॅच करायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली जी आहे नेक रेडी झालेलं आहे. तर दोन्ही आपण शोल्डर जे आहे ते अटॅच करून घेणार आहोत. तर या पद्धतीने रेग्युलर शोल्डर जसे अटॅच करतात त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर दोन्ही शोल्डर अटॅच करून झाल्याच्यानंतर आपल्याला इथे आता स्लीव्ज लावायचे आहेत. तर स्लीव्जसाठी सगळ्यात पहिले जो आहे तो खालचा भाग जो होता तो मी फिनिश करून घेणार आहेत, म्हणजे फोल्ड करून. हवंच तर तुम्हाला पिकोही करू शकता, पण माझा इथं थ्रेड असल्यामुळे थ्रेड कधी पिकोमध्ये अटकून फिनिशिंग चालल्या जाऊ शकते, म्हणून मी जो आहे तो खालच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं झूम करून दाखते. जो खालचा भाग आहे तो फिनिश करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या आहेत स्लीव्ज त्या टॉपला लावून घ्यायच्या आहे. मेन फॅब्रिकला जो आहे त्याला आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर त्या लावण्यासाठी आपण पहिले सगळ्या स्लीवचा मिडल काढून घेणार आहोत आणि मिडल काढल्याच्यानंतर शोल्डरवरती मिडल अटॅच करणार आहोत. म्हणजे शोल्डरचा मिडल आणि स्लीवचा मिडल असे एकमेकांना लावून अटॅच करून घेणार. जो कमी भाग आहे म्हणजे स्लीवचा तो समोरून लावल्या जाईल आणि जो पाठीमागचा आहे तो जो वरचा भाग आहे तो पाठीमागे लावला जाईल. तर आपल्याला रेग्युलर तुम्ही ब्लाऊजला जशी स्लीव्ज लावता तशीच लावायची आहे. फक्त जो खालचा घेर आहे तोला आपण म्हणजे खाली फिनिश करून घेतलं. फक्त फरक एवढाच येतो की आपल्याला घेर वगैरे एक्स्ट्रा ठेवायचा असतो. जी स्लीव्ज होती याला बेली स्लीव्ज पण म्हणतात. बेली स्लीव्ज जे आहेत ते आपण म्हणतात की म्हणजे खाली घेर येतो पूर्ण. रेग्युलर स्लीव्ज राहते पण खाली जो आहे तो आपल्याला पूर्ण स्लीव्जला घेर येतो. तर आपल्याला इथं अशा पद्धतीने स्लीव्ज लावून रेडी करून घ्यायचे आहेत. तर मी इथं मिडलपासनं फ्रंटला घेतलेली आहे, तशीच आता बॅकला पण स्लीव्ज लावून घेत आहे. तर आपल्याला इथे स्लीव्ज रेडी करून घ्यायचे आहे. तर मी इथे तुम्हाला रेडी दाखवलेली आहे की लावून
कशा पद्धतीने इथे रेडी झालेली आहे. हे एका साईडची स्लीव्ज आहेत. आपल्याला आता अशीच सेम दुसऱ्या पण साईडनी लावायची आहे. तुम्ही इथे बघू शकता माझ्या फक्त पल्लूला डिझाईन होती आणि खाली बॉर्डरला होती, तर मी पल्लू जो आहे तो स्लीव्जचा बनवलेला आहे. बाकी जो कपडा आहे तो प्लेन घेतलेला आहे. तर सेम आपल्याला दुसरी पहिली जशी आपण स्लीव्ज लावून घेतलेली होती तशीच आपण ही पण स्लीव्ज लावून घेणार आहोत. जशा पद्धतीने मी पहिली लावली की मिडल आहे तो शोल्डरवरती अटॅच करायचा आहे आणि दोन्ही पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूने स्टिच मारून घ्यायचे आहे. फक्त एक गोष्ट की आपल्याला स्लीव्जला दोन्ही पण साईडला म्हणजे डबल स्टिच मारायचे आहे. प्रत्येक वेळेस सांगते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, स्लीव्जला आपल्याला डबल स्टिच मारून घ्यायचं असतं नेहमी. तर हे झालेले आहे आपले दोन्ही पण स्लीव्ज टाकून रेडी. आता आपल्याला इथे जे आहे ते पूर्ण आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. म्हणजे आतमधली जी फिटिंग आहे ती आपण या इथे टाकून घेणार आहोत. तर आपल्याला आता हा जो टॉप आहे तो उलटा करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आपल्याला जो आहे तो उलटा करून घेतल्याच्या नंतर फिटिंग टाकायची आहे. तर आपण एकदम एकावर एक ठेवून घेणार आहोत. म्हणजे बॅक आणि फ्रंट जो भाग आहे तो एकावर एक ठेवायचा आहे आणि स्लीव्ज पण. इथे मी छोटे नॉड बनवलेले होते, तर मी इथे नॉड अटॅच करून घेणार आहेत आतमध्येच. फिटिंगला तुम्हाला फिटिंग टाकायच्या वेळेस करायची असेल तर तेव्हाही करू शकता, अगोदर लावायचे असेल तर तेव्हाही करू शकता. हे फक्त वेस्ट फिटिंगसाठी की वेस्ट जर लूज असेल तुम्ही पाठीमागे नॉट बांधले तरी पण वेस्ट टाईट होऊन जाते याच्यासाठी. तुम्ही फिटिंगच्या वेळेसही टाकून घेतली तरी हरकत नाही. आता इथे आपण जे मेजरमेंट होतं ते घेणार आहोत. तर माझी जे होतं मेजरमेंट 14ची चेस्ट होती, तर मी इथं 10चं मेजरमेंट घेतली. म्हणजे 14चा फोर्थ जो येतो 10 इंच तो इथे मी मार्किंग करून घेणार आहे. दोन्ही पण साईडनं आपल्याला 10-10चं मार्किंग करून घ्यायचं आहे. जसं आपण रेग्युलर ब्लाऊज किंवा टॉपची फिटिंग करतो आपल्याला त्याच टाईपमध्ये इथे फिटिंग करून घ्यायची आहे. वेस्टला पण सेम वेस्टच्या मिडलपासनं घ्यायचं आहे. वेस्ट आपलं किती होतं 38 होतं, तर 36 होतं. तर आपण इथे 36 म्हणजे 9चा मिडल टाकून घेणार, 9चा फोर्थ टाकून घेणार आहोत. 9 इंच दोन्ही साईडनं टाकून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला 36चा फोर्थ टाकायचा आहे, तो येतो आहे 9 इंच. तर दोन्ही साईडने आपण इथे 9 इंच टाकून घेणार आहोत. आणि जसं मी सांगितलं आपल्याकडे खालचं मेजरमेंट आपण म्हणजे हिपचं काही गरज नव्हती म्हणून मी हा जो आहे तो तेव्हासारखाच कॉर्नरला एकदम ही जी फिटिंग आहे ती कॉर्नरला अटॅच करून घेणार आहेत. म्हणजे हा जो खालचा जो आहे पोर्शन तो एकदम मी इथे कॉर्नरला लावून घेणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी थोडं तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे जी फिटिंग आहे ती. आणि स्लीव्जला पण आपल्याला जी खालची फिटिंगची गरजच नाही आहे. म्हणजे आपण बेल स्लीव्ज ठेवत असल्यामुळे डायरेक्टली खाली आपण कॉर्नरलाच फिटिंग करून घेणार. फक्त आपण आर्म होलपर्यंत जिथे आपली चेस्टचं मार्किंग आलेलं आहे तिथून आपण आर्म होलपर्यंत अटॅच करून घेणार आहोत. ही आपल्याला सरळ फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर इथे जे मार्किंग केलेलं आहे आपण याच्यावरती स्टिच मारून घेणार आहोत. आणि ह्या दोन्हीच्यामध्ये आपल्याला इथे असा नॉट टाकून घ्यायचा आहे की जो वेस्टला नॉड असतो वेस्ट फिटिंगसाठी तो आपण इथे टाकून घेणार आहोत. तर आपण इथे जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडनी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि स्टिच मारून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी जे आहे ते दोन्ही पण साईडनं स्टिच मारून इथे घेतलेले आहे. त्या मी व्हिडिओमध्ये याच्यासाठी दाखवल्या नाही की रेग्युलर स्टिच मारायचे आहे जशा आपण रेग्युलर मारतो तशा, त्याच्यासाठी मी व्हिडिओमध्ये स्टिच मारलेली दाखवलेली नाही आहे, फक्त रेडी झालेली दाखवलेली आहे. तर या पद्धतीने आपल्या इथे जो टॉप आहे तो आता खूप म्हणजे झालेलाच आहे. फक्त थोडीशी जी आहे ती आपली रेग्युलर फिनिशिंग बाकी आहे. तर आपली आता रेग्युलर फिनिशिंग जो आहे तुम्हाला खालचा म्हणजे जो भाग आहे तो आपण खालचा जो सरळ भाग आहे आलेला त्याला आपण खालून फोल्ड करून घेणार आहोत. म्हणजे जसं स्लीव्जला फोल्ड केलेलं होतं त्याच पद्धतीने मी इथे खालून पण फोल्ड करून घेणार आहे आणि आपला टॉप इथे रेडी झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने स्लीव्ज वगैरे पण एकदम छान आलेले आहेत आणि जो नेकची फिनिशिंग आहे ती पण खूप छान पद्धतीने आलेली आहे. तर आपण इथे अशा पद्धतीने रेडी करून घेतलेला आहे. आता हा जो खालचा भाग आहे म्हणजे जो खाली जी फिनिशिंग राहिलेली होती तर ती मी इथे फिनिशिंग पूर्ण करून घेणार आहेत. म्हणजे जो खालचा जो भाग आहे तो पूर्ण फोल्ड करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर आता माझी ही आहे पण हा बाजू होती ही साईडने तरी पण मी या पद्धतीने फोल्ड करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता नंतर मी फोल्ड केलेलं आहे. हे बघा मी खाली फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एकदम छान पद्धतीने आपल्याला टॉप रेडी झालेला दिसत आहे. स्लीव्ज तर खूपच सुंदर दिसत आहे, तुम्ही पण बघू शकता इथे एकदम छान पद्धतीने रेडी झालेला आहे टॉप. आणि तुम्हाला सांगते क्लायंटला पण खूप आवडलेला होता, जेव्हा त्यांनी टॉप वेअर केलेला होता त्यांना पण खूप आवडलेला होता. तर तुम्हालाही हा टॉप कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला असे अजून नवीन नवीन वेस्टर्न टॉप वगैरे बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.